रोहित पवारांना आश्वस्त केलेल्या या लढाईत आम्ही तुमच्या सोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान एक मोठी बातमी, सिंधुदुर्गात आंबा आणि काजू बागायतदारांचा मोर्चा निघालाय। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गातला हा मोर्चा आणि मोर्चाच्या ठिकाणी पालकमंत्री नितेश राणे सुद्धा दाखल झालेले आहेत। मंत्री नितेश राणे राजू शेट्टींच्या आंदोलनात या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत। गुरुप्रसाद दळवी आपले प्रतिनिधी सिंधुदुर्गाहून आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। गुरुप्रसाद, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, एकंदरीत पाहायचं झालं तर आपण बघतोय गेले कित्येक दिवस देवगड मधील असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे आंबा बागायतदार आहेत ते कुठेतरी आसमानी संकटात सापडलेले आहेत। म्हणजे जो आंब्याला मोहर आला होता तो मोहर काळा पडून गेला आहे आणि हवामानाच्या बदलामुळे तिकडे त्या आंबाची फार मोठी नुकसान झालेली आहे। या संदर्भात सरकारकडे वेळोवेळी त्यांनी मागणी केली होती, परंतु सरकारकडे कुठेतरी दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालं। आणि याच दरम्यान स्वाभिमान संघटनेचे जे राजू शेट्टी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आज सिंधुदुर्गनगरीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा शिवाजी पुतळ्याकडून तो कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणण्यात आला आणि आता हा मोर्चा सुरू असून या मोर्चाचं नेतृत्व राजू शेट्टी करत होते। पण आत्ताच काही क्षणातच पालकमंत्री नितेश राणे तिथे दाखल झालेले आहेत। मात्र नितेश राणे काय नेमकं मार्गदर्शन करतात आणि काय आंबा बागायतदारांना सांगतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते। सौरभ, निश्चितच गुरुप्रसाद, यावर लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।